हरे कृष्ण. आज प्रातःकालीन श्रीमद भागवतम चर्चेमध्ये आपण परब्रह्माची अचिंत्य लीला, अनंत शक्ती, अगणित विश्वे आणि मानव जीवनाचे अंतिम देव याविषयी पाहण्याचा प्रयत्न करूया. श्रीमद भागवतम स्कंद दुसरा, अध्याय चौथा, सृजन प्रक्रिया, श्लोक क्रमांक 7 व 8 आपण बघणार आहोत. त्या अगोदर ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायण नारायण नमस्कृत्य नमस्कृत्य नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततः ततः जयम् उदीरयेत्. जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं नित्यं भागवत भागवत सेवया सेवया भगवती भगवती उत्तम उत्तम श्लोके श्लोके भक्ति भवति भक्तिर्भवति नैष्टिकी. नैष्टिकी. हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद दुसरा, अध्याय चौथा, सृजन प्रक्रिया, श्लोक क्रमांक 5 व 6. यथा गोपायती विभुः यथा गोपायति विभुः. यथा संयच्छते पुनः यथा संयच्छते पुनः. यां यां शक्तिम् उपाश्रित्य यां यां शक्तिम् उपाश्रित्य पुरुषक्ति परपुमान् पुरुशक्तिः परः पुमान् आत्मानं क्रीडयन् क्रीडन् आत्मानं क्रीडयन् क्रीडन् करोति विकरोति च. करोति विकरोति च. नूनं भगवतः ब्रह्मन् नूनं भगवतः ब्रह्मन् हरेः अद्भुत कर्मणः हरेः अद्भुतकर्मणः दुर्विभाव्यम् इव आभाति दुर्विभाव्यम् इव आभाति कविभिः चापि चेष्टितम्. कविभिः चापि चेष्टितम्. यथा गोपायति विभुः यथा संयच्छते पुनः यां यां शक्तिम् उपाश्रित्य पुरुषक्ति परपुमान् आत्मानं क्रीडयन् क्रीडन् करोति विकरोति च. नूनं भगवतः ब्रह्मन् हरे अद्भुत कर्मणः दुर्विभाव्यम् इव आभाति कविभिः च अपि चेष्टितम्. भाषांतर. सर्व शक्तिमान भगवंत एखाद्या क्रीडा करणाऱ्या क्रीडापटूप्रमाणे आपल्या निरनिराळ्या शक्तींद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे दृश्य जगताचे पालन व त्याचा विलेख कसा करतात याचे कृपया वर्णन करा. हे विद्वान ब्राह्मण श्रेष्ठ, भगवंताच्या दिव्यलीला अद्भुत आणि अचिंत्य आहेत. कारण मोठमोठ्या विद्वानांनी केलेले पराकाष्ठेचे प्रयत्नही त्या लीला जाणण्यासाठी अपुरेच पडलेले आहेत. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा, अध्याय सृजन प्रक्रिया, श्लोक क्रमांक 7 आणि 8 बघणार होतो. 7व्या श्लोकामध्ये त्यांनी अं, जे भगवंत सर्वशक्तिमान आहेत, एखाद्या क्रीडा करणाऱ्या क्रीडापटूप्रमाणे ते आपल्या निरनिराळ्या शक्तींचे आणि विस्तारित रूपांद्वारे या दृश्य जगताचे निर्मिती करतात, पालन करतात, त्याचा विलय करतात. याविषयी आम्हाला ऐकायचं असं त्यांनी सुदेव गोस्वामींना विचारलं. नंतर 8व्या श्लोकात त्यांनी विचारलं की हे विद्वान ब्राह्मण श्रेष्ठा, या भगवंताच्या ज्या लीला आहेत ना, त्यांचे जे कार्यकलाप आहेत ते खूप अद्भुत आहेत, अचिंत आहेत.
त्या आपण मोजू नाही शकत. त्यांचं मोजमाप घेणं अशक्य आहे. कारण मोठ्या मोठ्या विद्वान लोकांनी सुद्धा खूप प्रयत्न केला त्या लीला जाणून घेण्याचा, पण ते सुद्धा हे जाणू शकले नाहीत, असं ह्या श्लोकात सांगण्यात आलेलं आहे. अं, यांची चर्चा याच्यामध्ये करण्यात आल्यामुळे ते खूप सुंदर, ऐकण्या योग्य, ऐकावंसं राहावं असं वाटणार आहेत. तर प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर एक खूप महत्वाचा श्लोक आहे. तर राजा परीक्षित यांनी सुखदेव गोस्वामींना केलेला प्रश्न हे सिद्ध करतो की भगवंताचे संपूर्ण सृष्टीच्या निर्माण, पालन, संहाराचे कार्य किती अद्भुत आहे. तेही एका खेळासारखे करतात पा, अचिंत्य शक्ती, अनेक विस्तारांद्वारे. कसं ते आपल्याला उद्या कळणारच आहे. कारण की परमेश्वराच्या जे सर्वोच्च भगवान आहेत, अद्भुत अकल्पनीय कार्यांवर प्रकाश आपल्याला कळावा, हे या श्लोकांमागचा उद्देश आहे. भगवान आपल्या विविध शक्ती विस्तारांद्वारे सृष्टीचं पालन पोषण संवाद खेळाच्या भावनेने करतात, असं वेद, भगवद्गीता, भागवतम, उपनिषदांमध्ये सुद्धा सांगितलंय. आणि म्हणूनच परीक्षित महाराज इथे म्हणताय की सर्वशक्तिमान असलेला परमात्मा खेळोडूच्या क्रीडा भावनेत अभूतपूर्व जग टिकून ठेवण्यासाठी, पुन्हा पूर्ण करण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या शक्ती आणि वेगवेगळ्या विस्तारांचा वापर कसा करतो याची कृपया वर्णन करा. हे विद्वान ब्राह्मण, भगवंतांचे दिव्य कृती सर्व अद्भुत आहेत. त्या अकल्पनीय वाटतात, कारण अनेक विद्वानांचे महान प्रयत्न देखील त्यांना समजून घेण्यासाठी अपुरे आहेत. तर समजणं हे आवश्यक आहे की भगवान, सर्वोच्च भगवान, अनेकांमध्ये एक पण कायम श्रेष्ठ. जसं कठोपनिषद मध्ये सांगितलंय, नित्य नित्यानाम चेतन चेतनानाम, सर्व नित्य जीवांमध्ये परमेश्वर नित्य प्रमुख आहे. प्रत्येक जीव मुक्त असू द्या किंवा बद्ध असू द्या, भगवंतांच्याच कृपेने पोषित होतो. सृष्टीचे पालन तीन प्रमुख शक्तींनी होते. आंतरिक शक्ती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, बाह्य शक्ती भौतिक जगात मायाद्वारे, आणि सीमांत शक्ती अर्थात जीवात. जीव म्हणजे भगवंतांची तटस्थ शक्ती. ब्रह्मा मरीची सारख्या जीवांना भगवंत प्रेरणा देतात आणि सृष्टी कार्य घडवतात. भगवंत बहुश्याम, अनेक प्रकारात प्रकट होतात, तरीही ते सर्वांपेक्षा वेगळे आहेत. हेच अचिंत्य भेदाभेद तत्व आहे. सृष्टीचे विशालत्व समजा ना. केवळ एका भागाचे हे प्राकट्य आहे. संपूर्ण सृष्टीचा एक चतुर्थांश भाग हा भौतिक जग आहे, आणि तीन चतुर्थांश भाग वैकुंठ धाम, जे शाश्वत, अजन्म, अनंत आहे. विज्ञान फक्त एका ब्रह्मांडालाही पूर्णपणे समजू शकत नाही, मग अनंत ब्रह्मांडांचे काय. ब्रह्मसंहितेत म्हटले, प्रत्येक ग्रहावर विशिष्ट वातावरण असून तिथले जीव त्या वातावरणात योग्यरित्या अनुकूल झालेले असतात. विभूती भिन्न. आपला विचार करा ना. आपल्याला एवढं तर आता ज्ञात झालंय की अनेक ब्रह्मांड असतात, गॅलेक्सीज. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अनेक अनेक गॅलेक्सीज. त्यातली एक छोटीशी आपली ही मिल्की वे गॅलेक्सी. आणि याच्यामध्ये अनेक तारे. त्यातला एक तारा म्हणजे आपला सूर्य. त्याच्या भोवती भोवती अनेक ग्रह. त्यातला एक ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. त्या पृथ्वीवर अनेक अनेक खंड. त्यातला एक आपला आशिया खंड. त्या खंडात अनेक अनेक देश. त्यातला आपला एक देश. त्या देशात अनेक अनेक राज्य. त्यातलं एक आपलं राज्य. त्या राज्यात अनेक अनेक शहर. त्या शहरांमधलं आपलं एक शहर. शहरामध्ये अनेक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भाग, कॉलन्या. त्यातली आपली एक. त्यात अनेक अनेक बिल्डिंग्स. त्यात आपलं एक. त्यात अनेक अनेक घर. ज्यात आपलं एक घर. त्यात अनेक रूम्स. त्यातली एक रूम. आणि तिथे आपण, आणि आपण म्हणतो आम्ही ह्या घराचे मालक, पूर्ण परिवार आम्ही चालवतो. अरे कुठे रे तुम्ही. एवढस आपण, ज्याची काही किंमत नाही. आणि परम नियंत्रा भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून त्यांना जाणणं हे मनुष्य धर्म आहे.
आणि वैज्ञानिक कल्पना आणि वैज्ञानिक तत्वज्ञान यात हेच अंतर आहे. मग डार्विनचा उत्क्रांतीवाद असो, रासायनिक जीवन निर्मितीची कल्पना असो, काही कुठेही आपल्याला सत्य सिद्ध होत नाही. श्री प्रभुपाद म्हणतात, तुम्हाला सर्व रसायने दिली तरी तुम्ही एक जीव निर्माण करू शकत नाहीत. आणि तिथेच खरी समस्या आहे की कुठलीही शाळा, विद्यापीठ आत्मतत्व शिकवत नाहीत. त्यामुळे मानवतेचं अधःपतन होत आहे. महाराज परीक्षित तर फक्त होते, त्यांना सर्व ज्ञात होतं. मग मग विचार येतो की परीक्षित महाराजांनी प्रश्न का केला? ज्ञानी असूनही ते विचारतात, कारण महान विद्वान सुद्धा पूर्णपणे भगवंतांची कर्मे समजू शकत नाहीत. पूर्ण ज्ञान केवळ शुद्ध भक्तांमार्फत गुरु शिष्य परंपरेनेच समजू शकते. मानव देह हा संसार सागर पार करण्याची अद्भुत नौका आहे. ही विशेष नौका, हे शरीर आणि शास्त्र आणि आचार्य हे नावाडी, तर अनुकूल परिस्थिती हे अनुकूल वारे आहेत. जो आत्मसाक्षात्कार करत नाही तो आत्महंता समजावा, हे उपनिषदामध्ये आपल्याला चेतावणी दिली गेली आहे. तर सर्वोच्च कर्तव्य काय आहे? तर भक्ती आणि आत्मबोध प्राप्त करणे. ज्ञानाशिवाय भक्ती व्यर्थ आणि भक्ती विना ज्ञान हे केवळ श्रम परिहार आहे. श्रम एव हि केवलम. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातल्या 17-18व्या श्लोकामध्ये म्हटलंय की सर्व भक्तांमध्ये जो भक्त पूर्ण ज्ञानाने आणि भक्ती सेवेने गुंतलेला असतो तोच भगवंतास सर्वाधिक प्रिय. आणि 8व्या अध्यायातील 9व्या अध्यायात भगवंत सांगतात की पुरुष अजन्मा, सर्वज्ञ, सूक्ष्मातील सूक्ष्म आणि परम तेजोमय भगवान मी आहे. आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी हा इशारा आहे. पापी असो वा पुण्यवान, जोपर्यंत आत्मज्ञान साधले जात नाही तोपर्यंत संसार चक्र चालूच राहते. आधुनिक शिक्षण, चकचकीत जीवन अज्ञानाचेच दुसरे रूप आहे. सबका साथ सबका विकास. कृष्ण भावनामृत जीवनशैलीच जन्म, मृत्यू, जरा, रोग या 4 दुःखांपासून मुक्तीचा मार्ग आहे. भगवंत म्हणतात, आपल्याला स्पष्टपणे सांगतात 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकात की सर्व धर्मांचा त्याग करून तू माझ्याकडे शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तर आजच्या ह्या श्लोकांचा निष्कर्ष एवढाच की भगवंतांचे कार्य, विश्वव्यवस्था, त्यांच्या शक्ती, स्वरूप या सर्व गोष्टी अचिंत्य आहेत. या गोष्टी मानवी बुद्धीला पार न लागणाऱ्या असल्या तरी शुद्ध भक्तीने, शास्त्र श्रवणाने त्या समजून घेता येतात. मानव जन्माचा उपयोग आपण स्वतःचे आणि भगवंतांशी नाते जाणून घेण्यासाठी केला पाहिजे. हीच मानव जीवनाची सिद्धी आहे. 5 मुख्य मुद्दे आहेत आपल्या आजच्या या श्लोकामध्ये. पहिलं, परमेश्वराची कार्ये ही अकल्पनीय अद्भुत आहेत, भौतिक तर्क आणि विज्ञानाच्या पलीकडे. दुसरं, सर्व जीवांचे पालन भगवान त्यांच्या विविध शक्ती आणि विस्तारांद्वारे करतात. तिसरं, जे महत्वाचं आहे की भौतिक जग तात्पुरतं आहे, केवळ भगवानांच्या सृष्टीचा एक लहान भाग आहे. शाश्वत काही असेल तर ते आध्यात्मिक जग आहे. चौथं, मानवी जीवनाचा खरा हेतू आत्मसाक्षात्कार आणि भक्ती आहे, केवळ भौतिक सुख नव्हे. आणि 5वा जो मुद्दा येतो तो म्हणजे परिपूर्ण ज्ञान हे परंपरेने, गुरु शिष्य परंपरेद्वारे आणि भक्तीद्वारे मिळते, केवळ भौतिक प्रयत्नांनी नव्हे. तर चला, अशी साधना चालू ठेवूया, भगवत भक्तीमध्ये आगे वाढूया.